आदित्य ठाकरेंना फक्त टीका करता येते. आदित्य ठाकरेंनी 4 तासांचा दौरा 1 तासात आवरला गेला. नाशिकचे उपमहापौर विलास शिंदेंची टीका. मनोज जरांगेंनी संयमाने बोलावं. बावनकुळेंवरील टीकेवर मंत्री सामंतांचा जरांगेंना सल्ला. मुंबईत कोणत्या एजंट किंवा बिल्डरची मस्ती चालू देणार नाही. भावेश कावरेच्या व्हायरल व्हिडिओवर उपमहापौर संजय घाडींचा इशारा. माझ्यावर टीका करून न्याय मिळणार असेल तर खुशाल करा. मी कधीही जातीत भेदभाव केला नाही. मंत्री बावनकुळेंचं जरांगेंना प्रत्युत्तर. सब्र का फल मीठा होता है आणि ते फळ भरत शेठ यांनाच मिळणार. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले यांचं सूचक वक्तव्य. जो बिल्डर असेल त्याची ओसी रद्द करावी, नाहीतर मुख्यमंत्री महाराष्ट्र विरोधी. भावेश तावरेच्या व्हायरल व्हिडिओवरून आदित्य ठाकरेंची टीका. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील आजची सुनावणी संपली. मंगळवारी पुढील सुनावणी होणार. निवडणूक आयोगानं शिवसेनेबाबत बेकायदेशीर काम केलं. विजय आमचाच होईल, राऊतांकडून विश्वास व्यक्त. भाजपमध्ये संघर्षाच्या वल्गना करण्यापेक्षा आपल्या पक्षातील अंतर्गत कलहाचं आत्मपरीक्षण करावं. भाजप आमदार चित्रा वाघ यांचा राऊतांना खोचक सल्ला. आप सरकारचा मुखवटा फाटला. दिल्लीत राजकारण करणाऱ्या आपचा दुटप्पीपणा उघड. पंजाबमधील फार्मसी अधिकारी भरती प्रक्रियेवरून रवींद्र चव्हाणांची टीका. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भंडारा इथं भाजपची संघटनात्मक बैठक. एसआयआर पदवीधर निवडणुकीकरिता केलं मार्गदर्शन. विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर तुफान वादळ. बोटीवरील सामान अक्षरशः वादळात उडून गेलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत आढावा बैठक पार पडली. गणेश भक्तांना मूलभूत सुविधा पुरवणं, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणं, जास्तीत जास्त गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणं या मुद्द्यांवर भर देण्यात आला. जगप्रसिद्ध बीबी का मकबरावर तिरंगी रोषणाई. बीबी का मकबरा तिरंगी रंगाने अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतोय. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणावर रंगीत रोषणाई. रंगीत रोषणाईमुळे धरणाला आणखी सौंदर्य. स्वातंत्र्य दिनाचा सर्वत्रच उत्साह. यवतमाळमधील जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषद कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तिरंगी रंगात उजळून निघालंय. डेटा सेंटर विरोधात ठाणेकरांचा एल्गार. वेकअप ठाणेकरच्या नेतृत्वात हजारो ठाणेकर रस्त्यावर. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंढरपुरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन. शेकडो विद्यार्थी, तरुण तरुणी हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या. मागील 5 दिवसापासून तिवसा तहसील कार्यालयासमोर या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. खासदार बळवंत वानखेडे यांच्या हस्ते उपोषणाची सांगता करण्यात आली. उद्योगमंत्र्यांनी येतोय म्हणताच अधिकारी झाले जागे. खड्डे आणि वाहतूक कोंडीला वैतागलेल्या 20 लघु उद्योजकांनी कंपन्या स्थलांतरित करण्याचा इशारा देताच चाकण वाहतूक कोंडीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी. चेंबूरच्या वाशीनाका परिसरात एफडीएची मोठी कारवाई. कॅन्ड ज्यूस गोदामावर छापा. गोदामात मुदत संपलेल्या ज्यूसचा साठा असल्याची प्राथमिक माहिती. चालत्या पुणे दानापूर एक्सप्रेसमध्ये दिसला साप. ट्रेन थांबवून बोगी केली रिकामी. प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. वाशिम तालुक्यातील अनसिंग बस स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्याची दुरावस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी नागरिकांनी केलं अनोखं आंदोलन. झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा धुळ्यात अभाविप कडून निषेध.
या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून पारदर्शक पद्धतीने पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी. अकोल्यातील पारस गावात महाराष्ट्र राज्य मजूर सेनेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण. एफजीडी प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांना अद्यापही वेतन न मिळाल्यानं उपोषण. धुळ्यातील वीर सावरकर स्मारक ते जय हिंद जलतरण तलाव रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी. वर्षभरापूर्वी तयार झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याला पडलं भगदाड. नॉनव्हेज भरून झालेल्या वादावरून प्रॉपर्टी एजंट भावेश कावरेने व्हिडिओ हटवून मागितली माफी. काही नेत्यांकडून दिशाभूल, देवाभाऊ यांच्याकडे लक्ष देण्याचं केलं वक्तव्य. विजयी विश्व तिरंगा प्याराच्या जयघोषात खामगावात भव्य तिरंगा रॅली. नामदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात हजारो नागरिक सहभागी. पहिल्या श्रावणी गुरुवार निमित्त अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पहाटेपासूनच महाराष्ट्रासह कर्नाटकातून भाविक अक्कलकोटमध्ये दाखल. भावेश कावरे यांच्या कार्यालयाच्या पाटीला कोंबडींच्या पायांचा हार घालत मनसेनं केला जाहीर निषेध. प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे याच्यावर जोरदार टीका करत गुन्हा दाखल करण्याची मागणी. इंदापूर उजनी जलाशयावर ई टेंडर आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात मच्छीमारांचं काम बंद आंदोलन. इंदापूरसह भिगवण मासळी बाजार सलग 3 दिवस बंद. अनेक छोटे मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक फटका. कराडमध्ये भव्य तिरंगा रॅली. रॅलीत 10,000 नागरिकांचा सहभाग. 325 फूट लांब तिरंगा ठरतोय आकर्षण. सावरगाव ग्रामपंचायतीच्या निधीचा अपहार केल्याचा सरपंचावर गंभीर आरोप. ग्रामपंचायत सदस्य जाणू बाबूसिंग राठोड यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण. येणेरे गावात तिरंगा रॅलीचा उत्साह. रॅलीमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी. बुलढाणा शहरात जागतिक अवयवदान सप्ताहानिमित्त जनजागृती रॅली आणि पथनाट्य. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले यांचे नागरिकांना नॉट 2च्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करण्याचं आवाहन. ठाणे मनपाच्या सिव्हिल रुग्णालयाची लिफ्ट अचानक बंद. सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढण्यात यश. भिक्षकरी मुक्त साईनगरीसाठी मोठी कारवाई. शिर्डीत 70 भिक्षकरी ताब्यात. कळंबोली पोलिसांच्या तत्परतेने हरवलेली 3 लाखांची बॅग मिळाली परत. बॅग प्रामाणिकपणे जमा करणाऱ्या अविनाश घोटणे यांचा पोलिसांकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.